सांगता येणार मला चेक बॉक्स नाही द्या तर सध्या आज आपण जीऊर कोंडेज हा जो रस्ता आहे या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणचं पाहिलं तर हा एक ओढा आहे जीऊर कोंडेज रस्त्याचा। या रस्त्याला काल रात्री जो महापूर आला म्हणजे एक पाऊस या ठिकाणी सुरू झाला, त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस ही पडायला सुरुवात झाली। पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर करमाळा प्रशासन नेहमीच सतर्कतेचं आव्हान करते की कुणीही अशा प्रकारे जर गरज नसेल तर कुणीही घराच्या बाहेर पडू नका, आणि त्या अनुषंगाने प्रत्येक वेळेस प्रशासन हे सांगतच आहे। तर आता आपण जीऊर ते कोंडेज ह्या मार्गावर या ठिकाणी उभा आहोत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी बॅटरी आता जी उजेड आपण पाहिला हा जो उजेड आपण पाहतोय हा या ठिकाणी दोन व्यक्ती हे पुरामध्ये त्या ठिकाणी अडकलेले आहेत। ह्या ओढ्याला महापूर आलेला आहे आणि या ठिकाणी ते दोन व्यक्ती अडकलेले आहेत। हा या ठिकाणी जीऊर आणि पलीकडे जर आता आपण ज्या ठिकाणचं माणसं अडकलेले आहेत पलीकडे कोंडेज, अशा प्रकारे हा सर्व या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही सर्व नागरिक या ठिकाणी उभा आहेत। येथे त्यांना बचाव कार्य करण्यासाठी या ठिकाणी JCB सुद्धा आणलेला आहे आणि हा JCB या ठिकाणी आल्यानंतर खरं तर हा JCB काही अंतरावर सुद्धा गेला होता असं सांगितलं जातं, आणि त्यानंतर हे पाणी खूपच ओढत असल्यामुळं म्हणजे JCBला सुद्धा त्या ठिकाणी जाता आलेलं नाही, त्यामुळं ह्या JCBला सुद्धा कुठेतरी परत महागारी फिरावं लागलेलं आहे। अशा प्रकारचं या ठिकाणी हे सर्वजण ग्रामस्थ या ठिकाणी जे उभा आहेत ही लोक सांगत आहेत। आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर तहसीलदार ज्या तहसीलदार आहेत शिल्पा ठोकळे मॅडम या त्या सुद्धा येथे आलेल्या आहेत, आणि जे तुम्ही आता जे पाहिलं की जे दोन व्यक्ती त्या ठिकाणी जे पुरामध्ये अडकलेले आहेत ते तिथून पलीकडून जी बॅटरी मारत आहेत ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत। आता त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। रात्रीच्या पावसामुळं हे सर्व या ठिकाणी ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तुमचं नाव काय? अब्दुल अजीज महबूब मुलानी। काय पाणी केव्हापासून आलेलं इथं? दुपारपासून। रात्रीचा पाऊस भरपूर झाला ना? रात्रीचा भरपूर पाणी। बर, मग इकडे ही दोन माणसं कशी काय अडकली काय नेमकं काय? त्यावेळेस कमी पाणी झालं ना दुपारी। मग अचानकच तिथं का वाढलं का थांबली होती तिथं? ती चालली होती हा जास्त गाडी स्लिप झाली। बर बर, काय आता काय हे पोकले हे JCB गेला होता का आतमध्ये? ट्राय केला आणि हा परत माघारी आला का? होय होय, तुम्ही कुठले आहेत? होय, काय नेमकं काय झालं? अलीकडल्या पुलाचा प्रवास वर कटण्याला जाताना तिथं अचानक पूर आला बर,
आणि त्यांना काही अलीकडे बी जाता येणार पलीकडे बी जाता येणार. बर बर. तर त्यांना प्रयत्न चालू होता पण जेसीबी मध्यभागी गेला. हा. तिथनं त्या जेसीबीला पाणी ओढत होतं त्यामुळे जेसीबी मागे राहिला ती पोरं तिथं भरपूर घाबरले. बर बर. हो, आणि किती जण आहेत? 2 जण आहेत का? 2 जण आहेत. ते कुठले आहे ते? वरकटणे. वरकटण्याचे आहे ते? हो. बर. तर काय हे वड्याचं नाव काय आहे? काय हे आता महादेव मंदिर. महादेव मंदिर. महादेव मंदिराजवळचा ही वडा आहे का? म्हणजे हे जीवरचाच वडा आहे का? होय. कोंडेजवरून कुंभेजवरून येणार पाणी. ही कोंडेज कुंभेजवरून येते पाणी. बर. तर या ठिकाणी हे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पाणी हे मोठ्या प्रमाणात हे वाढलेलं आहे. कोंडेज कुंभेज या ठिकाणाहून हे पाणी येतं. हे JCB या ठिकाणी आपण पाहतोय की हे JCB सुद्धा आतमध्ये गेली होती परंतु परत ह्या JCBला महागारी फिरावं लागलं का तर पाणी ओढतं. या ठिकाणी आपण पाहतोय की करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. भाऊ, किती वेळ झालं त्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत? जवळजवळ 2 ते 2.5 तास तिथं लोक गुंतलेले होते. बर. पहिल्यांदा तिथं ट्रॅक्टर पाठवला होता. बर. त्यांची मोटरसायकल इकडे येत नसल्यामुळे त्यांनी तिथं थांबलेलं आहे आणि त्यात आता पाण्याचा प्रवाह बराच वाढलेला आहे. आम्ही JCB घालायचा प्रयत्न केला बर. पण JCBला सुद्धा इतकं प्रवाह आहे की JCBला सुद्धा म्हणजे पाणी पुढे जाऊन देणार असं झालं. मग ते 2 लोक म्हणजे त्या गाडीमुळे त्यात बसले नाहीत काय? गाडीमुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेलं नाही. मग स्वतःच्या जीवाची पर्वा नाही पण गाडीची. आता त्यात बी ती नवे रस्त्याने बी पब्लिक गेलतं बर. आणि ते आम्ही मोटरसायकली बऱ्याच महागारी हाकलून बाजूला काढल्या जवळजवळ 4-5. बर. जीवचा बाजार असल्यामुळे बऱ्याचशा जवळजवळ 43 खेड्या गावांचा बाजार असतो इथं. बर. बरीचशी माणसं आपल्या आपल्या पद्धतीने निघालेली आहेत. काही रुळावरनं गाड्या इथं लावून रुळावरनं चालत गेलेले आहेत बर. आपल्या आपल्या गावाकडे. मग आता हे इकडून जीवरकडनं पलीकडच्या भागाचा म्हणजे किती गावांचा संपर्क तुटलेला आहे? आता जवळजवळ इकडं जर बघितलं तर सालच्यापासून साड्यापासून सगळ्या गावाचा इकडं संपर्क तुटला. बर. म्हणजे आता तिकडच्या भागाला जर संपर्क करायचा असेल तर करमाळ्यावरून. करमाळ्या मार्गे जावं लागणार आहे. बर. करमाळा मार्गे नाही तर इकडून कुर्डवाडी मार्गे. बरं. आता कुर्डवाडी असं या मार्गे. आता मग हे 2 जे व्यक्ती त्या ठिकाणी अडकलेत त्यांना वाचवण्यासाठी काय दुसरे काय प्रयत्न? आता आम्ही पोकलँडचा विषय घेतोय. पोकलँड जर एका ठिकाणी 2-3 ठिकाणी फोन केला आहे. पोकलँड जर आलं तर पोकलँड मार्फत बी आम्ही त्यांना काढण्याचा प्रयत्न करतो. बर. पाणी जास्त वाढलंय का? आता पाणी थोडासा प्रवाह कमी झाला. जवळजवळ नाही म्हणलं तर एक अर्ध्या फुटाने पाणी कमी आलं. बर. हा, पहिला पाण्याचा प्रवाह बराचसा वाढत आलेला आहे. बर. पण आता थोडंसं बरं आहे आणि इथं सगळेच बाया असेल नागेश्वर चांदोने असेल सरपंच उपसरपंच सगळे इथं तात्पर्याने हजर आहे. बर. या ठिकाणी आता आपल्या सोबत उपसरपंच आहेत जीवर ग्रामपंचायतीचे. काय सांगाल नेमकं काय परिस्थिती आहे? का ते 2 अडकले त्यांना काढायचा प्रयत्न चालू आहे. बर. पोकलँड सांगितलं. मग जीवर ग्रामपंचायतीनं काय अशा काय म्हणजे पुरा संदर्भातल्या काय सूचना नव्हत्या का दिल्या? सूचना ही पाणी अचानक आलं ना बर. दुपारी, म्हणजे रात्री पाऊस झाला आणि दुपारी पण पाऊस झाला. पाणी अचानक वाढल्यामुळे हे असं. बर. म्हणजे तशा काय सूचना दिल्या होत्या का आपण तशा तुमच्या पातळीवरून? बर. मग आता काय त्यांना वाचवण्यासाठी भाऊने सांगितलं आता पोकलेन मागवतोय का? बर. पोकलेनी तहसीलदार मॅडम पण आहे. बर. पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे. बर. सगळे सहकार्य बाहेर काढतो. बर. बर. 2 व्यक्ती आहेत ते त्यांची नावं काय कळलेत का? आणि कोणतरी वरकटणेच आहेत ते 2. सचिन माने. हा. सचिन माने एकाचं नाव आहे, दुसरंच माहिती नाही. या तरी बघू. काय त्यांची नावं काय कळलेत का भाऊ? त्यांची नावं माने म्हणून एक आलेला आहे आणि त्याचा दुसरा जोडीदार काय नाव सांगता येतं? वरकटण्याचे आहेत का? वर काढण्याचे दोघं बी सचिन माने आणि दुसरा नाही सांगता येतं नाव दुसरं. बरं. युवकच आहेत का कसं? युवक आहे बरं. दोन्ही युवक आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय की पंचायत समितीचे माजी सभापती अतुल भाऊ पाटील आहेत. त्याचप्रमाणे उपसरपंच आहेत, सरपंच पृथ्वीराज भैया पाटील ते सुद्धा या ठिकाणी आले होते. वरकटण्याची हे 2 व्यक्ती आहेत असं समजतं. त्यांची नावं काय तुम्ही वरकटण्याची म्हणून सांगितलं ना तुम्ही? हा. काय त्यांची? सचिन माने आणि दुसरं कोण? दुसरं कोणतं काय सांगता यायचं नाही. हा. पवार साहेबांना माहिती असेल. बर. पवार साहेब. तर या ठिकाणी आता आपण इथं प्रशासन आहे त्यांच्याकडनं काही माहिती मिळते का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 2 व्यक्ती अडकलेले आहेत. त्यांचं शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना वाचवण्यासाठी. त्यांची नावं काय कळलेत का? दोघांची काय? दोघांची नावं काय? सचिन माने, बंडू माने. सचिन माने आणि बंडू माने. वरकटण्याचे आहेत का दोघं?
47. पाऊस आता म्हणजे थोडा कमी झालाय त्यामुळे जरा पाणी जरा कमी झालंय का? बर. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे सर्व जे वरकटण्याची काही लोक आहेत, जेऊरचे आहेत आणि हे सर्वजण या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन असेल, तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन हे तत्परतेने या ठिकाणी आलेलं आहे. त्यांच्या परीनं या ठिकाणी जे पुरामध्ये जे अडकलेले आहेत, या ओढ्याच्या पाण्यामध्ये जे अडकलेले युवक आहेत त्यांना वाचवण्यासाठी तहसीलदार मॅडम असतील किंवा या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा ग्रामपंचायत प्रशासन हे सर्वजण त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. आणि परत एकदा आम्ही तुम्हाला आठवण करून देतोय की या ठिकाणी हा जो JCB आहे, हा जो पूर आलेला आहे ओढ्याला, हा जेऊरचं महादेव मंदिर आहे. या महादेव मंदिरापाशील हा पूर आहे, ओढा आहे आणि या ओढ्याला पूर आलेला आहे. आणि ह्याच पुरामध्ये आपण हा जो JCB आपण पाहतोय, हा JCB या ठिकाणी पुरामध्ये घातला होता. जसा हा JCB पुढे गेला, निम्यामध्ये गेला, तसं हे पाणी JCBला सुद्धा ओढत होतं. त्यामुळे JCB परत एकदा नाईलाज असतो महाग घ्यावा लागलेला आहे. या ठिकाणी जे पाणी येतं हे कुंभेज, कोंडेज या ठिकाणचं येतंय. त्यामुळे पाण्याचा प्रवाह हा वाढत आहे. आता थोडा कमी झालेला आहे अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. आता या JCBनं तर यांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे जे प्रयत्न होते हे कुठेतरी या ठिकाणी अपयश आलेलं आहे. आणि आता यांना वाचवण्यासाठी आता पोकलेन बोलवण्याचं प्रयत्न या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यामुळं आणि ह्याच पाण्यासंदर्भात आपण लवे ते जेऊर हा जो मार्ग आहे हा ओढ्याने पूर्णतः बंद झालेला आहे. हे सकाळीच आपण प्रसारित केलं होतं. प्रशासनाने सतर्कतेचे इशारे दिलेले होते, हे आपण त्यावेळेसही सांगितलं होतं तरी सुद्धा. आणि त्यामध्ये जर आता आपण पाहिलं की जे पंचायत समितीचे सभापती आहेत अतुल भाऊ पाटील यांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्यापर्यंत ट्रॅक्टर गेला होता, परंतु त्यांची जी टू व्हीलर आहे ते टू व्हीलर त्या ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी अडचण येते, त्यासाठी ते ट्रॅक्टरमध्ये बसले नाहीत. म्हणजे स्वतःच्या जीवितापेक्षाही त्यांनी कुठे ते एका वाहनाला महत्त्व दिलं. आणि आता सध्या त्यांच्या जीवावर हे सर्व परिस्थिती बेतलेली या ठिकाणी दिसून येते. ही स्मशानभूमी आहे. अक्षरशः स्मशानभूमीमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे. हॅलो.